तर मराठा आंदोलकांच्या गाड्यांना पार्किंग देण्याची मागणी जरांगेंनी केल्यानंतर मुंबईतील पोलिसांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारने एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे, त्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी जरांगेंशी संवाद साधलाय। तर सध्या आपण पाहतोय यावेळी मराठा आंदोलकांच्या गाड्यांना पार्किंग देण्याची मागणी जरांगेंनी केल्यानंतर मुंबईतील पोलिसांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारने एक दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, त्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी जरांगेंशी संवाद साधला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, सध्या आपण जर पाहिलं तर एक दिवसाची मुदतवाढ आंदोलनाला सरकारने दिलेली आहे, त्यानंतर आता तिथे नेमकी रात्रीची काय तयारी आहे, नेमकं काय सुरू आहे? अगदी बरोबर आहे। एक दिवसाची जी परवानगी आहे ती दिलेली आहे आणि आझाद मैदानच्या बाहेर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। आझाद मैदानच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर आपण बघू शकतो कशा प्रकारची गर्दी आहे। अनेक वाहनं जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते जेवण तयार करतायत, तर कुणी जे जेवण आलेलं आहे ते जेवत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अनेक कार्यकर्त्यांनी सोबतच जेवण आणलेलं आहे आणि आता या ठिकाणी स्वतः ते या ठिकाणी जेवण बनवत असल्याचं पाहायला मिळते आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आपण आपली तयारी करूनच यायचं आहे, कितीही दिवस लागले तरी आपण येताना आपलं जेवण जे असणार आहे ते सोबत ठेवायचं आहे। आणि त्याच अनुषंगाने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आझाद मैदानात दिवसभर होते आणि त्यानंतर आता या ठिकाणी आलेले आहेत। ट्रकमध्येच त्यांनी जे जेवणाचं सामान असते, साहित्य असते ते सगळं आणलेलं आहे आणि आता जेवण तयार करण्याला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी या संदर्भात पूर्ण बातचीत करूया। काय सांगताय तुम्ही? या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं जेवणाची व्यवस्था सुद्धा आपणच आपली करायची आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी जेवण करताय। किती लोक आहात, कुठून आलेले आहात आपण? सर्वात पहिलं जय शिवराय। आम्ही बीड जिल्हा वानगाव वस्तीवरून आलेलो आहोत आणि पाटलांचा आदेश असा होता की आपल्याला जेवढे दिवस राहता येईल तेवढा आपल्याला सुक्का शिदा घ्यायचा आहे आणि आपल्याला कधीही माघारी येऊ शकतात आणि जास्त दिवस पण राहू शकतो। त्या हिशोबाने आम्ही 1 महिन्याचं सामान गाडीमध्ये घेऊन आलेलो आहोत। बरं, किती लोक आहात आपण आणि आता हे जेवण तयार करतायत, काय करताय तुम्ही? आमच्या गावातून 4 गाड्या आलेल्या आहेत अशा मोठ्या आणि बारके छोटे पिकअप तर जास्तच आहेत, म्हणजे 4 व्हीलर। पण सध्या आपापल्या गाडीमध्ये छोटं किचन दिलेलं आहे आम्ही, ज्याची तिथं सोय होईल तिथं करायचं आहे। आणि आता हे सध्या आमचं 25-30 माणसाचं जेवण आहे। काय बनवताय, हे कशा प्रकारचं तयार करताय, काय आहे नेमकं? हे तर खिचडी बनते त्याला आमच्याकडे। आता बाकी ठिकाणी काय बोलतात हे माहिती नाही, कारण पाटलाचा एक शब्द धरला तर ते उलटा अर्थ काढतात, त्यामुळे आमच्या परिसरात ह्याला खिचडी असं नाव आहे। बरोबर आहे, खिचडीच म्हणतात। हा, किती लोक आहात आणि जेवणाची कशी व्यवस्था आहे? मग आता हे सध्या आमच्या गाडीपुरतं 25 माणसाचं तकरीबन जेवण आहे। 25 ते जेवायला कुठे बसणार आहात? पाऊस इथंच बसणार। पाऊस जर आला तर आम्ही गाडीमध्ये बसणार, पण इथंच बसणार। बरं, तुमच्यासोबत काही महिला पण आहेत का की फक्त पुरुष? महिला नाहीत। आमचा हा ट्रूप गेल्यानंतर आमच्या महिलांचा ट्रूप एक येणार आहे थोड्या दिवसात। तर आपण बघितलं या ठिकाणी सगळ्या तयारीनिशी हे आंदोलक आलेले आहे। आजचा दिवस तर संपलेला आहे, परंतु रात्र काढायची आणि ही रात्र काढत असताना स्वतःचं जेवण स्वतः तयार करावं किंवा स्वतःच जेवण सोबत आणावं असं सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने हे सगळे जे कार्यकर्ते आहे ते स्वयंपाकाला लागल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी ते खिचडी तयार करत आहेत, त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सोबतच आणलं होतं, ज्यामध्ये बटाटे असतील, कांदे असतील, तांदूळ असतील, अशा सगळ्या प्रकारचं जे साहित्य आहे ते सोबत आणलेलं आहे। आणि मग एक प्रकारे ते बाजीराव जेवण जे म्हणतात विदर्भ मराठवाड्यामध्ये, तशा प्रकारचं हे खिचडीचं जेवण करणार आहेत। आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर काय करणार मग? कारण रात्र तर काढायची आहे। रात्र जेवण झाल्यानंतर बर्तन आम्ही व्यवस्थित ठेवणार, 2 माणसं गाडीमध्ये राहणार आणि बाकी आम्ही मैदानात जाणार। काय भजन कीर्तन वगैरे काय करणार? आमच्या संग टाळ मृदंग आहे, भजन करू शकतो किंवा आम्ही ते आता ते नाव नको घ्यायला त्या गाण्याचं, त्या प्रकारे पण आमच्याकडे साहित्य आहे। तर आराध्याचे गाण्याचं साहित्य आहे, जहाज पथक आहेत,
म्हणजे ते झांजमध्ये आमच्याकडे रात्रभर तुम्ही भजन कीर्तन करणार, जागे पण राहणार. हा जागे पण राहणार. तर आपण बघितलंय रात्रभर भजन कीर्तन करून जागे सुद्धा राहण्याची या सर्व आंदोलकांची तयारी आहे.